उतरलो पार सत्य झाला हा निर्धार, तुझे नाम धरिले कंठी, केली संसारासी तुटी। आता नोहे बाधा कोणी विषय काही कदा, तुझे नाम धरिले कंठी, केली संसारासी तुटी। तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही, तुझे नाम धरिले कंठी, केली संसारासी तुटी। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदौ, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगौ। पांडुरंग करू व्रत मन मन, 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 पांडुरंग करू जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया। ओम नमो श्यामनाथा, तुम्हा प्रार्थनिया आता सेवेसी आरंभिता होतो आहे। धन्य प्रताप पायाचा पायाचा, धन्य प्रताप 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 शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती। शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता। मस्तक ही पायावरी, मस्तक
हॅलो. उतरलो पार सत्य झाला हा निर्धार, तुझे नाम धरिले कंठी, केली संसारासी तुटी. पवित्र पावन दरबार भगवत भक्तीच्या अति उत्साही दालनामध्ये संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग बहुज्ञात असणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वपूर्ण परमार्थातली एक अवस्था प्रतिपादित करणारा स्थितीपर प्रकरणातला महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला संबोधित करत असताना म्हणतात, मी पार उतरलोय आणि हा माझा सत्य निर्धार. आता बाधा राहिली नाही, कोणाची नाही, कोणाविषयी नाही, आणि विशेष रूपाने आता कर्तव्यही शिल्लक राहिलं नाही. मग हे घडलं कशाच्या बळावर? तुकोबाराय म्हणतात, मी देवाचं नाव कंठामध्ये धारण केलं आणि त्याकरिता संसाराशी तुटी केली. अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल अभंगाकडे उपस्थित आपण सर्व वरिष्ठ परमार्थ केंद्रबिंदू श्रोतृगण, संप्रदायाला लाभलेली सर्व विद्वत रत्न, ज्यांच्या योगे हा धर्म प्रसार, ज्ञान प्रसार, संत विचार प्रसार अख्ख्या विश्वभर होतोय. काय म्हणता मावशी? काय नाही ना? बरं चालेल. ज्यांच्या योगे हा धर्म प्रसार, संत विचार प्रसार अख्ख्या विश्वभर होतो. हे भागवत धर्म महाराज, जी गोड महाराज धर्मध्वज पताका आहे, ज्यांच्या योगेच अख्ख्या विश्वामध्ये महाराज फडकत राहते, अशी सर्व संप्रदायामध्ये खूप वेळ देणारी आणि संप्रदायात खूप मोठं परिश्रम आजमावणारी सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, विनेकरी महाराज, सोबदार महाराज, सांशिष्टीमवाले, सर्वांच्या सेवेकडे वळण्यापूर्वी परिहार तो असा पुण्यभूमी मौजे बावी आणि आपल्या या पुण्यभूमीमध्ये संपन्न होत असणारा एक ना दोन गेली 44 वर्षापासूनचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री हरिभक्तीपरायण बलभीम महाराज बावीकर यांच्या कृपाशीर्वादानं श्री हरिभक्तीपरायण अंकुश महाराज पवार यांच्या मार्गदर्शनातून व समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या अनमोल अशा सहकार्यानं, योगदानानं श्री हरिभक्तीपरायण परमार्थ स्नेही हनुमंत महाराज निकम यांच्या व्यासपीठ नेतृत्वातून आणि समस्त सिद्धनाथ तरुण मंडळ यांच्या नियोजनानं गावातील सर्व भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, महाराज मंडळी सर्वांच्या प्रेरणेनं हा अगदी गोड असा सोहळा आणि सर्व गोड सोहळ्याच्या संबंधामध्ये आज आपण सर्वांच्या समक्ष उभा राहण्यासाठी सप्ताहातील माझ्याकडं 6वा दिवस आलाय. विठ्ठल आनंददायी फलदायी सोहळा आहे. सोहळ्यामध्ये आपण सर्वांच्या समक्ष, आपण सर्वांच्या चरणाला नतमस्तक होण्यासाठी आणि आराध्य दैवत जागृत देवस्थान आपली पीडा हरण करण्यासाठी ज्यांचा आशीर्वाद आजही आपल्या गावावरती, परिसरावरती अव्याहतपणे नांदतो, अशा भगवान सिद्धनाथाच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आजचा हा मला सद्भाग्याचा, परमभाग्याचा, सिद्धनाथाच्या दर्शनाचा आणि सिद्धनाथाच्या भूमीत जन्माला आलेल्या आपण सर्व सद्भाग्यवानाच्या दर्शनाचा मला या ठिकाणी अलभ्य लाभ आहे.
कारण जिथं देव ती भूमी क्षेत्र आणि क्षेत्रामध्ये जे जन्माला येतात ती परमभाग्याची असतात. अशी आपण सर्व परमभाग्यवान मंडळी आहात. आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. संप्रदायामध्ये खूप मोठा वेळ देऊन आपल्या गावावरचं प्रेम दाखवून या ठिकाणी उपस्थित राहिलेली सर्व महाराज मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातकीर्त भजन सम्राट, तालमणी, सुरमणी, आमचे अतिशय लाडके असणारे श्री हरिभक्तीपरायण मुकिंदजी महाराज भवर, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज, तुम्ही दोघं असल्याशिवाय कंप्लेशन निर्माण होत नाही. हो, म्हणजेच मृदंग सम्राट श्री हरिभक्तीपरायण आबा महाराज वटाणे, अशी ही संप्रदायाला लाभलेली खूप गोड जोड आहे. लय भारी जोड. श्री हरिभक्तीपरायण आमच्या सोबत आलेले आमचे बापूरावजी गोफणे महाराज आहेत, उमेश महाराज तांबे आहेत. श्री हरिभक्तीपरायण आशुतोष महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायण कापसे महाराज आहेत. गावातील सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी आहेत, ज्यांचं व्यासपीठ नेतृत्व आहे. आणि आमच्या भेटी नेहमी शुभमंगल प्रसंगामध्ये आवर्जून होतात. ते सूत्रसंचनाला आणि आम्ही आशीर्वाद द्यायला. चांगली जोड आहे आमची. आणि मी चांगल्याच जोडी घालतो तसं. श्री हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज आहेत. आघीवरून श्री हरिभक्तीपरायण यांची भेट झाल्यानंतर मलाही वाटतं त्यांच्यासारखं आपलंही कल्याण होईल. आणि पाटलाशिवाय कल्याण होत नाही असे कल्याणराव पाटील आहेत. पिंपरखेडकर मंडळी आहेत. पंचकृषीतून उपस्थित राहिलेली आपण सर्व महाराज मंडळी आहात. गोड असा यूट्यूब चॅनल आहे, आध्यात्मिक प्रवास यूट्यूब चॅनल. आणि खऱ्याच अर्थाने आध्यात्मिक प्रवास हा या चॅनलवरती पाहायला मिळेल. म्हणून आध्यात्मिक प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा. आणि सगळ्यात महत्वाचं शेअर करा. विना सहकार नाही उद्धार. असा अगदी गोड यूट्यूब चॅनल आहे. सर्व मंडळी अगदी गोड आहेत. विनेकरी महाराज आहेत, अगदी रुबाबदार चोपदार आहेत. फोटो काढून आमच्या दोघाचा स्टेटस ठेवावा असे आहे. चोपदाराच्या स्टेटसला शोभणारं स्टेटस आहे. रुबाबदार दाढीवाल्याचं जमतच पण कधी. अशी सर्व मंडळी आहेत. आपल्या सप्ताहामध्ये अगदी आनंदानं तारुण्याई झोकून देते आणि अगदी गोड असं नियोजन या ठिकाणी करते. आता मार्गदर्शन गुरुजनांचं असेल तर ती तरुणाई ही उज्ज्वल दिशेकडे असते. आणि म्हणून आपल्याला मार्गदर्शक म्हणून शाळेचं रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्या ह्या 44 वर्षाला 444 बनवण्यासाठी, 444 ला 4444 बनविण्यासाठी रिटायरमेंट नंतर कामाला महाराज आपल्या गावाच्या सिद्धनाथ भगवंताच्या सेवेमध्ये रुजू होण्यासाठी ज्यांनी रिटायरमेंट शाळेतून घेतली आणि आता रिटायरमेंट जगत कल्याणासाठी महाराज त्यांनी जॉईनिंग केलेले अशी गुरुजन मंडळी आपल्याला या ठिकाणी लाभली आहे. आदर्श असतात ज्यांच्या योगे आपल्याला हा संस्कृतीचा, प्रेरणेचा,
आदर्शवादाचा जीवन प्रवास लाभतो. आणि ही अशी मंडळी जेव्हा आपण मार्गस्थ होतो त्यावेळेस त्या मार्गावरती कोणाचं पाऊल कुणीकडे आणि कोणाच्या पावलाला कुणीकडे जायला पाहिजे याचं निश्चित निदान देतात. तो अशी मंडळी जेव्हा मार्गदर्शक होतात तेव्हा सिद्धनाथ महाराज आपण चालू केलेल्या नियमाला मी जसं म्हणालो 4444 वर्षाच्या वरती महाराज काय होईल तर प्रवास आपला लांबवेल. कारण कृपा त्याच्याच वरती होते ज्याचं आचरण आहे. कृपा त्याच्याच वरती होते ज्याच्या जीवनाचा प्रवास योग्य आहे. कृपा त्याच्याच वरती होते ज्याला महाराज सुनिश्चितता आहे की मला या साध्यापर्यंत निश्चित पोहोचायचं आहे. कृपा त्याच्यावर. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये ही कृपा होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि कृपेकरिता आपल्याला मार्गस्थ ही त्याच वाटेनं व्हावं लागेल. मार्गक्रम जर चुकला तर कृपा कधीही अपेक्षित ठेवायची नाही. आणि मार्ग जर सुघटित असेल तर मग मात्र कृपा मागायची गरज नाही. विठ्ठल मार्ग जर व्यवस्थित असेल ना तर मला द्या म्हणत बसायची गरज नाही. आणि मार्गात चूक आहे पण मिळकत पाहिजे तिथं मात्र मिळकत मागून मिळत नाहीये. हा अगदी सोपा जगतामध्ये जीवन जगण्याचा मूल मंत्र आहे. म्हणून जेव्हाही भगवंत कृपा करेल, जेव्हाही सद्गुरूंचा हात डोक्यावरती पडेल, समजून जायचं आपण आतापर्यंत केलेल्या कार्याचं सिद्धत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं. सोन्या उग थिराणी घ्यायचा आता मस्त पैकी. मी बर हॅलो कर भजन विठ्ठल आणि म्हणून जीवनाचा मार्ग एक ठरला की साध्य ही महाराज निश्चित होतं. म्हणून साध्यापर्यंत पोहोचण्याकरिता मार्गक्रमण महत्वाचं आहे. आणि मार्गक्रमण योग्य असलं की साध्य पदरात अचूक पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये साध्य मिळणं जितकं महत्वाचं आहे तितकं साध्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास ज्या मार्गाने करायचा आहे तो मार्ग निश्चित होणं गरजेचं आहे. डॉक्टर बनायचं आहे. काय बनायचं? डॉक्टर बनायचं. कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. सीए बनायचं आहे आणि नीटची एक्झाम दिली. जमतंय सर? साध्य ठरवलाय पण मार्ग चुकला. दारू प्यायची आहे आणि कीर्तनाला आला. कसं जमतंय? मिळेल का प्यायला? कसं सोपं गणित आहे कापसे महाराज. साध्य जर ठरवलं असेल ना तर तिथपर्यंत कोणत्या मार्गाने जावं लागतं हे अगोदर आपण ठरवलं पाहिजे तर आपण त्या मार्गाने जाऊ. मार्ग चुकल्यानंतर साध्य मिळेल कधीच मनात आणायचं नाही. तसं देव मिळवायचा आहे आणि विषयाच्या मागं धावायला सुरुवात केली आहे. कसं अशक्य आहे? शक्य आहे हे? अशक्य. म्हणून वाटचाल जर साध्यतेची देवप्राप्तीची असेल तर महाराज मार्गक्रम हा महाराज भक्तीचा असावा लागेल. आणि भक्तीच्या मार्गक्रमानं वाटचाल झाली की देवापासला मुक्काम फिक्स ठरला म्हणून समजायचं. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये साध्य हा ठराव आहे आणि त्या साध्यावरती वाटचाल करायची हा आपला काय आहे तर प्रवास आहे. म्हणून महिला मंडळी ठराव झाला पाहिजे तर जीवन गोड बनतं. कामाला जायचंय
हाजरी ठरली पाहिजे. हो, 300 रुपये. किती रुपये? 300. हाजरी ठरली पाहिजे तर गाडीला किक मारता येते, तर जीपवाल्याला म्हणता येतं मी बी येते आज तुझ्या जीप मध्ये. हो, कामाला जायचंय, हाजरी ठरली आहे 300 रुपये. हो, आणि तेवढ्यात मग माझ्यासारखा येतो कुणीकडं. हो, म्हणजे हनुमंत महाराजाच्या तिकडं. किती देतोय हाजरी? म्हणजे 300. चला माझ्याकडं 500. हो, लगेच गाडीची टिरिंग फिरते महाराज. हो, साधं गणित. साध्य ज्याचं ठरलं ना, की मग मात्र माणूस प्रवासाकडची वाटचाल करतो. आणि म्हणून जीवनामध्ये साध्य काय आहे हे कळलं पाहिजे. तर मनुष्याच्या जीवनाचं कुठंही फिरा तुम्ही, तुम्हाला व्यवहारही सांगतो आणि परमार्थही सांगतो. व्यवहारात तुम्ही काहीही करा, प्रत्येकाचं साध्य एकच आहे, मनी. प्रत्येकाचं साध्य काय आहे? मनी. मनी कशातला? वाढावे संतान गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान. वाढावे संतान गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान, गृही वाढावे संतान गृही व्हावे धन. व्यवहाराचं साध्य ठरलंय, काही करा तुम्ही, पैशापाशीच येतो माणूस. हो, नोकरी करा, पैसाच ठरलेला, पगार मिळावी ना. हो, नाही तर बिन पगारीन फुल अधिकारी आहे का? असं नाही राहिले. हो, ठरलेला आहे महाराज. नोकरी करा, पगार ठरलेला. शेतीमध्ये बी गाडा, ठरलेला आहे, पट्टी आणायची आहे, ठरलेलं पैसा. अहो, काही करा. हनुमंत महाराज गेलो व्याख्यानाला, गेलो होम मिनिस्टरला, गेलो सूत्रसंचालनाला. ठराव केल्यावर गाडीला किक मारायची. मुकुंद महाराज गेलो 22 सप्त्याला. हो, धर्मराज आला 22 सप्त्याला. हो, काही का असा ना. हो महाराज, असं आहे, आपलं काय ठरावात नसतं, पण देतेत लोक प्रेमाने 10-15 हजार. कोणत्याही गोष्टीचा व्यवहार हा पैशापाशी येऊन थांबतो. आणि सांगू तुम्हाला, व्यवहारात जर पैसा ठरवणार नाही, तर व्यवहार होणार नाही. व्यवहार होणार नाही, कारण प्रपंचात पैशाशिवाय किंमत नाही. आणि जो पैसा कमवणार नाही, तो महाराज पुरुषार्थी माणूस नाही. कारण पैसा हा पुरुषार्थ. पैसा हा काय आहे? पुरुषार्थ. पुरुषार्थ है पैसा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, अर्थ पुरुषार्थ है. जो कमवेल त्याचा पुरुषार्थ. फक्त पुरुषार्थ हा पैसा बनण्याकरिता, तो कमवायचा कसा याचं एक सूत्र आहे. कारण कमवणारी, पैसे कमवणारी खूप कमवतात, कसेही कमवतात. पण प्रत्येकाच्या कमवण्याला सूत्र उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया
उत्तम व्यवहारे, हा पैसा पुरुषार्थ होतो, बाकीचा पैसा पुरुषार्थ होत नाही. हो. कसाही कमवलेल्या पैशाला पुरुषार्थ नाहीये पाटील. पैसा कमवणारी खूप आहे. हो. आणि कितीही कमवला म्हणजे काय पुरुषार्थ होत नाही. काही जणाच्या बंगल्यावर विमान उतरतय, हेलिपॅड आहे त्याच्या बंगल्यावर. आता काय नाव सांगायची गरज नाही तुम्हाला. हा, मोठ्याची नावं तुम्हाला पक्की पाठव. विमान उतरतय काहींच्या बंगल्यावर. विमान उतरतय तरी सुद्धा 30 दिवसाचा महिना 28 दिवसाचा केलाय. नाही कळायचं लगेच. सेवनजीत चालावं लागतं त्याला. हो हो. 30 दिवसाचा महिना 28 दिवसाचा केलाय. एकच महिना आहे आपल्याकडे 28 दिवसाचा. कोणता? फेब्रुवारी. 12 महिने 28 दिवसाचे बनवले त्यांनी. म्हणून मी म्हणलो असा जर महिना 28 दिवसाचा केला तर जोडून या धन म्हणायचं नाही आणि पुरुषार्थही म्हणायचा नाही. पैसा तोच जो महाराज उत्तम व्यवहार निवडून अगदी उत्तमरित्या कमवला त्याचं नाव पुरुषार्थात बसळलं जातं. आणि म्हणून असा पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त करून घेणं मनुष्याचं कर्तव्य. म्हणून व्यवहारामध्ये कुठंही जा, काहीही खरा, त्याचं ध्येय आहे पैसा. आणि या परमार्थात कोणतंही साधन करा, प्रत्येक साधनाचं ध्येय आहे भगवंत. प्रत्येक साधनाचं. तपश्चर्येला गेला, कुठं जायचंय मला, तर म्हणले देवापाशी जायचं. कीर्तनाला आला, काय माध्यम आहे कीर्तन आहे. काय मिळवायचंय याच्यातनं, तर महाराज देव मिळवायचा. गेला योगाची साधना करायला, पद्मासनापासून ते समाधी सारख्या सुखापर्यंत काय अपेक्षा आहे, तर महाराज देव. बसला ध्यानाला, काय अपेक्षा आहे, तर देव. गेला महाराज हिमालयामध्ये, काय साध्य आहे, तर देव. व्यवहारात काहीही करा, पैसा जसं साध्य आहे तसं परमार्थात काहीही करा, त्याचं सगळ्याचं साध्य हे देव आहे. कारण या देहानं जर साधना केली तरच या देहाचं सार्थक आहे. आणि सार्थक झालं म्हणजे काय, तर देव प्राप्त झाला, हे सार्थक आहे. आणि म्हणून म्हटलं जातं, तुका म्हणे विठ्ठलाची एक देखली
तुम्हाला असं गायल्यावर चांगलं वाजवल्यावर बरं वाटतं ना? हा, बरं वाटतं ना? मावशी बरं वाटतंय? माग बसलेली बरं वाटतंय का तुम्हाला? हा, बरं वाटतंय. म्हणजे बरं वाटलं की टाळी वाजवा, आणि बरं जर नाही वाटलं दवाखान्यात जावा. अंगावर दुखणं काढण्यात काही मजा नाही बघा. लगे दवाखान्यात गेलं आपलं उगं टायफॉइड आणि मलेरिया करीत बसण्यापेक्षा. हो, आणि काही जणाला असं गायलं बरंच वाटत नाही. गोड गुणेजन मंडळी आहेत महाराज. संप्रदायामध्ये आवाज ही सरस्वतीची कृपा आहे. खूप महाराज आदल्या जन्मी खूप पुण्य करावं लागतं, त्याला खूप पुण्य करावं लागतं महाराज. खूप कोकिळा खाव्या लागतात आदल्या जन्मी त्याला. साध्य आहे मनुष्याच्या जीवनाचं देव पाहणं. साधन आहे परमार्थातली भगवंत निगडीत. देव पाहिला की माणसाच्या जीवनाचं सार्थक होतं. ठीक आहे, व्यवहारामध्ये पैसा कमावला की व्यवहार सिद्ध होतो, आणि परमार्थात देव पाहिला की जीवन सिद्ध होतो. जीवन सिद्ध होतं अख्खच्या अख्ख. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये सिद्धता आहे ती म्हणजेच देव पाहणे. आता काही जण म्हणतील आम्ही काही देव पाहिला नाही का? पाहिला देव. कोणी पाहिला नाही? आता इथं सगळी देव पाहिलेलीच मंडळी आहेत. कोणी पाहिला नाही देव? सगळी पंढरपूरला गेलेली आहेत, पांडुरंग पाहिलेला आहे. कोणी पाहिला नाही? सिद्धनाथ पाहिले आपण, रोज पाहतो. इतक्यांदा देव पाहिलाय आपण, देव कटाळला आपल्याला, तो येऊच नको म्हणला आमच्याकडे. इतक्यांदा देव पाहिलाय. पण मला सांगा, आपण सगळ्यांनी देव पाहिलाय, कोण म्हणू शकतंय माझं सार्थक झालंय? आंबेडकर महाराज म्हणू शकू आपण, देव पाहिला मी विनेकरी, माझ्या जीवनाचं सार्थक झालंय? नाही म्हणू शकत. देव पाहूनही जर सार्थक नाही झालं, मग पोराचं नाव सार्थक ठेवायचं. भगवंत पाहिल्यानंतर सार्थक, पण तो भगवंत नुसता दृष्टीनं पाहिल्यानंतर सार्थक नाहीये, तर देव प्रचितीस येण्यात महाराज सार्थक आहे. आणि म्हणून जन्माला आल्याचं सार्थक देव दृष्टीनं पाहण्यात नाही, तर दृष्टी देव स्वरूप झाल्यानंतर महाराज काय आहे तर सार्थक आहे. आणि म्हणून जीवनाचं सार्थक भगवत प्रचिती आहे. आणि ही प्रचिती नेत्रापासून आरंभ झाली आणि अंतःकरणाचा ठाव घेऊन गेली. याला काय म्हणतात? साठविला हरी जिही हृदय मंदिरी. महाराज त्यांचं सार्थक झालं ज्यांच्या हृदयामध्ये देवाला त्यांनी जागा दिली. आता याच्या पुढे जाऊन सांगतो, सार्थक होणं म्हणजे काय? तर अज्ञान निवृत्त व्हावं, ज्ञान प्राप्त व्हावं, म्हणजेच माया संपावी, परब्रह्मापर्यंत पोहोचावं, दुःख जावं, आनंदाचा महाराज अनुभव यावा. आणि दृष्टीमध्ये फक्त आणि फक्त देवच दिसावा. याला काय म्हणतात? अभंगाचं पहिलं चरण. लो पार उतरलो पार, उतरलो
उतरलो पार सत्य झाला. इको नका माझ्या ह्याला, माझ्या माईकला काहीच करू नका. इको झालाय माझ्या माईकचा. हॅलो. उतरलो पार सत्य झाला हा निर्धार. याला म्हणतात जीवनाचं पूर्णत्व, जन्माचं सार्थक. आता पार उतरणं म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलं संक्षिप्त मध्ये. जीवनाचं सार्थक देव पाहण्यात म्हणजेच पार उतरण्यात. पार उतरण्यात म्हणजे मायेपासून निघून परब्रह्मापर्यंत पोहोचण्यात. उतरलो पार याच शब्दाला सांगायचं झालं तर दुःखातून निघालो आणि परमोच्च सुखापर्यंत पोहोचलो. उतरलो पार. जीवनामध्ये पार उतरण्याची प्रक्रिया परमार्थात एकदा का पूर्ण झाली की त्याचं जीवन हे महाराज सुदृढ झालं, तृप्त झालं, सिद्ध झालं. असा हा जीवनाचा पूर्णांक आहे. त्याचं नाव आहे उतरलो पार. आणि एक लिहून घ्या, परमार्थात पार उतरता येतं, व्यवहारामध्ये पार माणूस उतरत नाही. कारण व्यवहारात संपतच नाही आणि परमार्थात संपल्याशिवाय राहत नाही. पार उतर. एखाद्याला जर म्हटलं किती दिवस असंच म्हणले, चला की जरा कार्यक्रमाला, हे सप्ताहाला, कीर्तनाला, भजनाला जात जावं. मी म्हणलं महाराज तुमच्याच बरोबर फिरणार आहे म्हणला. मी म्हणलं चला की. म्हणलं काही नाही, पोराचं जरा शिक्षण चालू आहे, तेवढं शिक्षण झालं का मोकळाच झालो म्हणला तुमच्या मागं फिरायला. म्हणलं ठीक आहे, शिक्षण झालं. मी म्हणलं झालं की शिक्षण, चला की. काय नाही तेवढं नोकरीचं बघतोय, एकदा का कुठं नोकरी लागली मोकळा झालो म्हणला. झालं महाराज नोकरीचं हे काम. मी म्हटलं चला की. काही नाही म्हणला, थोडं 2 4 हात केले का मी रिकामाच झालो. झाले 2 4 हात. लग्नाला आशीर्वाद माझा आणि हनुमंत महाराजाचं सूत्रसंचालन. लगेच हनुमंत महाराजांना म्हणलं, हे म्हणले होते म्हणलं लग्न झालं पोराचं की लगे महाराज तुमच्या बरोबर बोला म्हणलं लगेच. आणि ते म्हणले महाराज येतो बरं का, आत्ताच तर अक्षदा पडलाय, त्यांना जरा सेटल होऊ द्या. मग म्हणला मोकळा. म्हणलं ठीक आहे, करा सेटल. सेटल ही झाली. पुण्याला पोरं पाठवली, मस्तपैकी दोघाला छानपैकी 1 BHK, आरची परशा 1 BHK राहायला लागली. अतिशय गोड प्रपंच चालू झाला. आणि मग मी म्हणलो आता झालं की सुरू त्यांचा, या ना तुम्ही, लागलाय सुरळीत प्रपंच त्यांचा. नाही म्हणला, लगेच काही इतकी गडबड करून जमणार नाही, आम्ही दोघंही तिथं चाललोय. सून बी नवीन आहे, कधी शहरात गेलेली नाही, पोरगाही नवीन आहे, म्हणून आम्ही दोघंही तिथं. म्हणलं ठीक आहे, हो द्या सेटलमेंट. झालं सगळं सुरळीत. मग एक दिवशी म्हणलं चला की आता तरी. नाही म्हणला, एखादं नातरुण झालं का रिकामा झालो म्हणला. नातरुण बी झालं, पेढे घेऊन आला ती. नातरुण झालं म्हणला. म्हणलं मुलगा झाला म्हणला. वा म्हणलं आनंद. आता मुलगा म्हणल्यावर काय, वंशाला दिवा. मुलगा म्हणजे वंशाला दिवा, आयुष्यभर अंधारात ठेवा. आणि मुलगी म्हणजे अवदासा म्हणली ती म्हातारी. काही म्हाताऱ्या लय खतरूड महाराज.
त्यांना अजूनही मुलगी झालेली खपतच नाही. हो, मी म्हणलं हीच कशी खपा नाही काय माहित. हो, मुलगी झाली खपतच नाही, लगी म्हणणार अवदासा. पण सांगू तुम्हाला, ज्या ज्या मुलगी जन्मल्यावर अवदासा म्हणाल्या त्या आता म्हणतायत माझ्याही पोराला एखादी अवदासा बघा 40 वर्षाचं झालंय. टिट फॉर टॅट, जशाच तसं. वक्त हिसाब लेता है. वक्त हिसाब लेता है. महाराज एक दिवस का होईना पण वेळ बदला घेतल्याशिवाय राहत नाही. मुलगी झाली जिलेबी, मुलगा झाला पेढा. आता पोरगा पुढे जाऊन येडा निघतो. हो, काय म्हणून पेढा आहे का काय कळत नाही. मुलगी झाली की जिलेबी. पण एक लक्षात घ्या, मुलगी असू द्यात अथवा मुलगा असू द्यात, मुलीच्याही जन्माचं स्वागत पेढे वाटून करा आणि मुलाच्याही जन्माचं स्वागत पेढे. मावशीला लय आनंद झाला मुलगी झाल्यावर पेढा वाटावा. आणि खरंच वाटावा. का वाटू नये? मुलाच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे मुलगी आज. कोणतं क्षेत्र कमी आहे जिथं मुलगी नाही आहे आज? करा निरीक्षण तुम्ही पिंपळखेड. कोणतं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात मुलगी काम करत नाही. प्रत्येक क्षेत्र. सीमेवरची सैनिक आहे ती आज. कोण आहे ती? विमानाची पायलट आहे ती आज. रेल्वेची चालक आहे ती आज. रेल्वेची चालक आहे. एसटीची ड्रायव्हर आहे आबा महाराज ती. एसटीची कंडक्टर सुद्धा आहे ती. डबल सिंगल तिच्या हातात आहे सर. जशी घरची असते तशीच. हो, सिंगल दिली बस खाली, डबल दिली उचल पिशवी. खरंच ही ये घर घर की कहाणी है. महाराज असू नाही तर पोतराज असू. मी बी थोडा घरचा धाक कमी व्हावा. हो, मी थोडा घरचा धाक कमी व्हावा. हो, आणि तिलाही फिरणं काय असतं हे कळावा. हो, म्हणून तिलाही कीर्तन शिकविलं. म्हणून मला ती काय म्हणतच नाही आता कुठं गेला आणि काय आला आणि किती वाजता आला. हो महाराज, कारण तिला माहिती आता काय असतंय ते. महाराज, आणि म्हणून तर तारीख घ्यायला सुद्धा मला नाही का, मी नाही म्हणू शकतो म्हणून ह्यांनी तिकडून विचारलं. हो, आणि मग तिकडची आज्ञा शिरसावंद्य. असं माझंच नाही सगळ्याच आहे. माझ्याकडे बघून नका लगी दात ताड काढू. मुलगी झाल्यावर महाराज का प्रत्येक क्षेत्रातली उत्क्रांती. एसटीची कंडक्टर आहे, पिकअप चालवते, आता ऑटो रिक्षा चालवते, स्कूटी चालवते. अहो, आरची बुलेट वर फिरते. हो, कुठं कमी आहे मुलगी आता? आहे का कमी कुठं मुलगी? कुठंच कमी नाही आहे मुलगी. देशाची राष्ट्रपती आहे मुलगी. द्रौपदी मुर्मू, प्रतिभाताई पाटील, स्वर्गवासी इंदिरा गांधी, किती नावं सांगता येतील. राजकारण घ्या, समाजकारण घ्या. तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार आणि चूल आणि मूल इथून बाजूला काढून आपणही ज्ञानाचे अधिकारी बनू शकतो याची जाणीव करून देण्यासाठी महिलेला शिक्षणाचा दर्जा प्राप्त व्हावा याकरिता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री आहे. कुठं स्त्री नाही आहे. सांगू तुम्हाला, ज्या धर्म मंडपात बसलोय आपण, हे मावशे आव, ज्या धर्म मंडपात बसलोय ना आपण, अगदी गोड कापशे महाराज कपाळावर गंध छान दिसतोय, गळ्यातली माळ महाराज
निश्चित आपल्या हृदयात असणारा भगवंताबद्दलचा कळवळा दाखवतोय. ओ मृदंग वाजतोय, विना घेऊन आनंदानं उभा आहे. ओ महाराज चोपदार अगदी रुबाबात आहे, तो विनेकरी पहारा देतोय. आपण सगळी या धर्म मंडपात बसलोय. सिद्धनाथ महाराज सर्वांना आपल्याला पाहतायत. ओ आणि आपण त्यांच्या आश्रयाखाली, त्यांच्या कुशीमध्ये आपण आनंदानं हा सोहळा संपन्न करतोय. श्रावण महिन्याचा आनंद लुटतोय. पण हा अखंड श्रावण आपल्या जीवनामध्ये भक्तीचा राहावा. याकरिता एका स्त्रीनं महाराज उच्चांकी कार्य केलं आणि तिचं नाव आहे राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ साहेब. कारण आई जिजाऊ साहेब राजा शिवछत्रपती बनवणारी सर्वात महान स्त्री आहे. आणि ज्या राजा शिवछत्रपतीमुळे तुम्हा आम्हाला हा धर्म मंडप दिसतोय, तुम्हा आम्हाला ही भगवी धर्मध्वज पताका आकाशात फडकताना दिसते. कारणीभूत जरी राजा शिवछत्रपती असला तरी त्या उगवत्या तेजस्वी सूर्याला प्रखरपणे महाराज बनवणारी आई साहेब जिजाऊ होती. आणि म्हणून राजा तुमच्या आमच्या समोर दिसला. म्हणून राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ साहेब एक स्त्री. आणि आई जिजाऊ साहेबांनी राजाला आल्यानंतर शिकवलं नाही, राजा गर्भात वाढत असताना शिकवलं आई जिजाऊ साहेबांना. आई जिजाऊ साहेबांच्या पोटामध्ये राजे वाढत असताना आई जिजाऊ साहेबांना डोहाळ लागलं. काय लागलं? डोहाळ मावशी. आई जिजाऊ साहेबांना डोहाळ लागलं. कशाचं विचाराल? काळ्या मातीच डोहाळ लागलं आई जिजाऊ साहेबांना. कशाचं विचाराल? सांगू? वरच्या 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 पळीवर शेरव्याच. आई जिजाऊ साहेबांना डोहाळ लागलं. सांगू कशाचं? इंस्टाग्रामचं, फेसबुकचं, युट्यूबचं, व्हॉट्सअपचं आणि आयफोनचं लागलं डोहाळ. आई जिजाऊ साहेबांना डोहाळ लागलं बहुजनाच्या हिताचं. आई जिजाऊ साहेबांना डोहाळ लागलं होतं परकीयांचं आक्रमण संपवण्याचं. आई जिजाऊ साहेबांना डोहाळ लागलं होतं देखण्या सुंदर हिंदवी स्वराज्याचं. आणि म्हणून राजा शिवछत्रपती तेजस्वी हिरा पूर्ण पॅकेज तुमच्या आमच्या समोर महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळा. माझ्या जिजाऊची पुण्याई हरी बोल.
जिजाऊ साहेब, आई जिजाऊ साहेब जगातली अति उच्चतम कोटीची स्त्री आहे, जिनं राजा गर्भात महाराज परिपक्व बनवला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली आहे. 16 इयर्स ओल्ड, ओनली 16व्या वर्षीची शपथच उत्क्रांती करू शकते, 80व्या वर्षीची नाही. 80व्या वर्षीची शपथ फक्त सरणापर्यंतच निघू शकते, आणि 16व्या वर्षीची शपथ अख्ख्या विश्वात महाराज बोलबाला करून टाकू शकते 16व्या वर्षी. आणि म्हणून सर आहेत तुम्ही, हो तुम्हाला सांगतो सर आहेत तुम्ही, विद्यार्थ्यानं जीवनात काय बनायचं हे 16व्या वर्षी ठरवावं लागतं. इयत्ता 10वी ठरवावं लागतंय. ध्येय त्याचं 10वीत ठरलं पाहिजे. मला काय व्हायचंय, मला राजकारणी व्हायचंय RR आबासारखा. काय व्हायचंय त्याला 10वीत त्याने ठरवलं पाहिजे. मला कलेक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला IAS व्हायचंय, मला तुकाराम मुंडे व्हायचंय. 10वीत ठरवायला पाहिजे. पावणे 400 वर्षापूर्वी एका तुकारामानं उत्क्रांती केली, आणि त्यानंतर आता ह्या दुसऱ्या तुकारामानं पुन्हा एकदा उत्क्रांती करून. एका तुकारामानं अज्ञान निवृत्ती व्हावी आणि ज्ञानाची ज्योत जगामध्ये प्रफुल्लित व्हावी याकरिता जगाचा आघात सहन केला. आणि आजचा तुकाराम एकच म्हणतोय, माझ्या रयतेचं आरोग्य महाराज सुरक्षित राहावं याकरिता हा जगाचा आघात सहन करतोय. एक तुकाराम, एक तुकाराम. म्हणून मी म्हणत असतो, वेळोवेळी असा तुकाराम जन्माला यावा, वेळोवेळी असा तुकाराम जन्माला यावा. सांगू, हे ठरवावं लागतं 16व्या वर्षात. ध्येय वेळ वर्ष असतं. 16वं वर्ष हा प्लॅटफॉर्म आहे, जंक्शन आहे. जंक्शन इथून सगळीकडं गाड्या जातात. इथून सिद्धनाथाच्या दर्शनाला ही गाडी जाते, इथून कीर्तनाला ही गाडी जाते, आणि इथूनच जिंगणांग चिकणांगला ही गाडी जाते. फक्त गाडीत कोणत्या बसायचं हे 10वीत ठरवायचं. आणि काय ग मावशी, ठरलं पाहिजे लवकर. मला मग आनंद वाटला. तरुण मंडळी स्वागतासाठी खूप विशेष वाटलं. कौतुक आहे महाराज अशा तरुण आईचं, कौतुक आहे अशा जगाला उद्याची रोषणाई देणाऱ्या तरुणाचं, जगाला प्रेरणा देणाऱ्या तरुणाचं. काळाची गरज आहे, लय गरज आहे. आम्ही येतो म्हणजे काय आणि सांगतो म्हणजे काय, हे उभं करायचं कशासाठी उभं करायचं आहे. काहीतरी बदल, काहीतरी महाराज प्रेरणा. मी तर म्हणत असतो, एक माग आपल्या पाठीमागं असा तयार करा. गायकाने एक गायक मागं तयार केलाच पाहिजे. मुकुंद महाराज अगदी गोड करतायत. विद्यार्थीगणांना खूप मोठं ज्ञान महाराजांना, असे विद्यार्थी 1 नंबरचे त्यांचे तयार आहेत. प्रत्येकाने आपापल्या पाठीमागं एक भजन्यानी एखादा तरी भजन्या तयार करावा माग. लय जरी नाही त्याला आलं तरी कमीत कमी आपण मेल्यावर आम्ही जातो म्हणणारा तरी कुणीतरी आपल्या माग आपल्या एक तरी तयार करून ठेवा. पण लय काही भजनी, तुला काय येतंय हो तिकडं, ती म्हणते ती तुझं भजन आणि ती तुझा टाळ घाल चुलीत म्हणला तिकडं. पुन्हा देवळाकडेच येत नाही ती लय काही म्हण. तयार झाली पाहिजेत मुलं महाराज. खूप उत्क्रांतीचा. 16व्या वर्षी राजा शिवछत्रपतींनी शपथ घेतली होती.
आणि शपथ घेत असताना महाराज रायरेश्वराच्या मंदिरात राजा उभा आहे. रायरेश्वराच्या मंदिरात राजा उभा राहतो. शपथ घ्यायची आहे रायरेश्वरासमोर. परंतु शपथ घेण्या अगोदर रायरेश्वराचा अभिषेक घालावा. अभिषेकासाठी महाराज दूध नाहीये, अभिषेकासाठी दही नाहीये, अभिषेकासाठी तूप नाहीये, अभिषेकासाठी पंचामृत नाहीये. मग धरली करंगळी पिंडीवर, काढली शमशेर, करकन करंगळी कापली, रक्ताची धार पिंडीवर सांडून महाराज शपथ घेतली आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, ही श्रींची इच्छा आहे, ही श्रींची इच्छा आहे. वय वर्ष 16 आहे. 16व्या वर्षी शपथ घेतो राजा. स्वतःच्या कल्याणासाठी नाही, जगाच्या कल्याणासाठी शपथ घेतो. आणि रक्त सांडून शपथ घेतो. म्हणून एक लक्षात घ्या, 16वं वर्ष जितकं प्रफुल्लित आहे तेवढंच बदनाम आहे. जेवढं प्रफुल्लित आहे तेवढं 16वं वर्ष बदनाम आहे. का? 16व्या वर्षी राजा जगतहिताची शपथ घेतो. आणि आजची ही पोरं रक्त सांडून शपथ घेत आहेत. ते फक्त आय लव्ह यू साठी. म्हणून म्हटलं जातं, काय पाटील, पाटलाला असलं लय जमतं. पाटलाच्या पाटीलक्याच त्याच्यात गेल्या. बदनाम आणि उत्क्रांती एकाच वयात. मुद्दा एक श्रेष्ठत्वाचा, मुद्दा एक वरिष्ठत्वाचा, वयाचा महाराज उत्कर्ष, वयाचा उच्चांक. जीवनामध्ये अति उन्नत बनायचं असेल तर महाराज लवकर कार्यभाग. म्हणून मी म्हणालो, उशीर करून चालत नाही, लेट जमत नाही आहे, लवकर पाहिजे. सोपं सांगायचं, आज आत्ता ताबडतोब. विठ्ठल म्हणून स्त्रीत्वाच्या स्वाभिमानासाठी अशी खूप यादी मोठी जगाच्या समोर मला ठेवता येईल. म्हणून मी म्हणालो होतो, मुलीच्या जन्मावरही पेढा वाटा, मुलाच्या जन्मावरही पेढा वाटा. पटतंय महिला मंडळी? बस टाळ्या आता. पण घरी जर कोणी पेढा मुलीच्या जन्मावर वाटा म्हणताना गोंधळ घालायला लागलं तर मला फोन लावा. मी जिलबी घेऊन येतो. कुठं भांडणाच तोंड काळ करीत बसता महाराज. मुद्दा इथं एक आहे, श्रेष्ठोक्तीनं, परिपक्वतेनं जीवनाची समृद्धी, जीवनाचा उच्चांक, जीवनामध्ये श्रेष्ठत्व प्रदान करून घेण्यासाठी आणि जीवनाचं पूर्णत्व करण्यासाठी महाराज शब्दरचना उतरलो पार. पार उतरणं म्हणजे काय, तुम्हाला पार उतरणं मी आता स्टेप बाय स्टेप सांगतो. स्टेप बाय स्टेप पार उतरणं म्हणजे काय. पहिलं पार उतरणं सांगतो सोप्या पद्धतीनं. पार उतरणं म्हणजे काय, आपण सहज म्हणतो, मी इथून पलीकडे गेलो म्हणजेच पार पडलो. म्हणून मी मघा म्हणालो ना, की प्रपंचात कोणी पार उतरत नाही. प्रपंचात कोणी पार उतरत नाही. मी सांगतच होतो, नातरुण झाल्यावर पार उतरेल म्हणाला. म्हणलं ठीक आहे, नातरुण झालं, पेढा मिळाला. म्हणलं झालंय की आता चला की बसा की गाडीत. म्हणलं महाराज नातरुण झालंय बरं का, फक्त जरा देखरेखीलाच थांबावं लागतंय बघा. हे दोघं बी ड्युटीला जाते, मग बाळ कसं कुणी सांभाळायचं. सांभाळ म्हणलं. जरा कळतं झाल्यावर ये म्हटलं. तो म्हणला हो कळतं झालं का, येतो. मग बाळही मोठं झालो, चलायला लागलो, शाळेतही चाललो. मी म्हटलं आता शाळेत चाललंय की लेकरू चला ना. म्हणलं शाळेत चाललंय पण न्यायला ना आणायला मीच लागतोय. म्हटलं बरं म्हणणं काय, जरा त्याचं ती चालला का मग मी रिकामा होतोय. म्हटलं हो रिकामा आता, तुला विचारण्यातच मजा राहिली नाही. तो म्हणला महाराज नाही नाही तसं म्हणू नका, पोरगं मनाने शाळेत चाललं की मी काय करतो, शाळेत जातो. हो म्हणलं ठीक आहे. मुलगा मोठा झाला, शाळाही संपली त्याची, कॉलेजही संपलो. मी म्हटलं आता तरी चला. काय नाही तेवढं मुलाचं आपलं इकडं तिकडं वशिल्याने नोकरीचं बघतोय, तेवढं नाताचं उरकलं नोकरीचं की मग लगेच येतो. मी म्हटलं हरकत नाही. नोकरी लागली, पुन्हा पेढा घेऊन आला. मी म्हटलं आता लागली नोकरी, नाताला चला आता. तो म्हणला काय नाही तेवढं ह्याचं चाललंय तेवढं नियोजन नाताचं.
ह्याचं नियोजन चाललंय म्हणला नाताचं. मी म्हटलं चट होईल की नाही. नाही माझ्याशिवाय होतंय काय तवा. तू मेल्याशिवाय कळणार नाही तुझ्याशिवाय होतंय का नाही ती. माझ्या. मी म्हटलं बरं ठीक आहे. पुन्हा नाताच्या लग्नाला आम्ही दोघच. मी म्हटलं झालं की बाबा आता नाताचं लग्न. नाही म्हणलं आता नाताचं लग्न झालंय. काही नाही म्हणलं आता. झालं म्हणला रिकामा. फक्त का नाही पत्रून मांडीवर हागलं की तुमच्याच बरोबर फिरतो. किती दिवस संपणार. एक दिवस आपण संपणार पण प्रपंच संपणार नाही. पण परमार्थात पूर्ण विराम आहे. उतरलो पार. पार उतरतो. पार उतरणं म्हणजे काय. या नदीच्या कडेवरून पलीकडच्या कडेला जाणं पार उतरणं हे साधं झालं. पण अशी नदी आहे जी तुकोबारायांनी लिहावं पार उतरणं. त्या नदीचं नाव आहे माया नदी. आणि ही माया नदी नॉट अ जोक. माया नदी म्हणजे काय आपली नदी नाही 100 फुटाची. माया नदीचं पात्र महाराज जे पात्रच कोणाला उठवता येत नाही असं पात्र आहे. ते माया नदीचं पात्र आहे. किती मोजावी माया नदी म्हणाल तर अख्खी सृष्टी म्हणजेच मायेचा काय आहे तर महासागर आहे. एक शाळेत धडा होता खूप पूर्वी मराठीमध्ये. रविवारची सुट्टी. रविवारची सुट्टी. त्या रविवारच्या सुट्टीच्या त्या धड्यामध्ये असं सांगितलं त्याच्यात क्षितिजाचं वर्णन आहे. क्षितिज म्हणजे काय रे बाळा. काय माहिती आहे. काय मावशी क्षितिज म्हणजे. क्षिती. तू त्याच्यातच मरणार. हा शेतातच मरणार तू. महाराज क्षितिज. क्षितिज काय. क्षितिज म्हणजे हुदी तुझ्याच मनाने हुदी एकदा काय व्हायचं. महाराज क्षितिज म्हणजे काय. ज्या ठिकाणी आता ह्यांची चूक नाही गुरु. तुमचा काळ आमचा विद्यार्थीपणाचा काळ संपला काळ. कारण ते बॉन्डिंगच खूप महत्वाचं होतं. ते बॉन्डिंग जे होतं ना विद्यार्थी आणि शिक्षकातलं ते लय तळमळीचं होतं. एक वेळी कठोर बनणाराही होता आणि एक वेळेस महाराज पाठीवरून हात फिरवणाराही त्यावेळेचा शिक्षक होता. आणि म्हणून त्यावेळेची शाळा जरी कडक वाटली ना तरी ती महाराज खूप उत्कर्ष करून देणारी होती. छडी लागे छमछम विद्या येई. आता पोरांना रागवायची पंचायत आहे. आणि जर मुलाला मारलंच शिक्षकाने दुसऱ्या दिवशी शिक्षकच शाळेत येत नाही. काय लय अवघड झालंय. आणि म्हणून शिक्षकही लय डोकं लावित नाहीत. पगारी पुरतं. घंटी वाजली इन घंटी वाजली आउट. कुठं ताप करीत बसता कोणी कोणाशी. आणि त्याच्यात पुन्हा साक्षर जनता भूषण भारता 9वी पर्यंत नापासच नाही. नापास करायला गेलं की मास्तरची हाजरी आधी घेतली जाते. हे नापास कसं काय झालं. त्यापेक्षा मास्तर म्हणतोय पास करून टाका तापच नको. साक्षर जनता भूषण भारता. लय अवघड दिवस आले महाराज. लय अवघड दिवस. जाऊ दे तिकडे. रविवारची सुट्टी. क्षितिज सांगितलं गेलं जिथं आभाळ टेकलेलं दिसतं त्या नाम क्षितिज. त्या मुलानं एक दिवशी ठरवलं मला त्या आभाळापर्यंत पोहोचायचंय. मग म्हटला कधी जायचं. त्याने रविवारची सुट्टी निवडली. सकाळी मम्मीला म्हणाला मम्मी मी मित्रांबरोबर खेळायला चाललो. जे घरातून पळत सुटलं पोरग आभाळ टेकतय तिथपर्यंत जाऊन पोहोचलं. पोहोचलं नाही पोहोचलं. 6 वाजता त्याने जिथपर्यंत पळाला तिथं खून करून ठेवली. म्हणाला आजचा रविवार इथपर्यंत पुढचा रविवार इथून पुढं. मला सांगा असे किती रविवार पळाला म्हणजे आभाळ टेकलेलं त्याला पाहायला मिळेल. कुठेच नाही. आणि हे जे सगळं आहे ते सगळंच्या सगळं माया आहे. जे हे देखणे सकळ महाराज ते सगळंच्या सगळं माया आहे. आणि म्हणून अशी माया पार करून जाणं नॉट अ जोक. पण तुकोबाराय म्हणतात मी ती माया पार करून
परब्रह्मापर्यंत पोहोचलो, उतरलो पार. म्हणजे काय झालं महाराज? तर त्याचं अर्थी महाराज उत्तर सांगतो. माया पार झाले म्हणजे काय? तर ज्या मायेचं मूळ स्वरूप दुःख आहे, ते आता दुःख माझ्या जीवनात राहिलं नाही. आणि मग काय आलं? तर परब्रह्मा स्वरूप जो आनंद आहे तो माझ्या जीवनामध्ये प्रगट झाला. अवघी आनंदाची सृष्टी झाली. आनंद कोंदला मागे पुढे, उतरलो पार. किती सांगतो मी तुम्हाला पार उतरणं. महाराज डोळ्याला काय आहे? माऊली खिशात काय आहे? मोबाईल आहे. अजून खिशात काय आहे? हा, हनुमान चालीसा आहे. आणखीन खिशात काय आहे? धर्मराज मरू काही नाही. माझ्याकडं मिस्टर इंडियाचा चष्मा आहे. फ्लॅशबॅक मध्ये जात जावा. मी असं बोललो काही की इतकं सोप्यातलं नसतंय आपलं बी. चला आबा महाराज समोर काय आहे? पखवाज. छान. आध्यात्मिक प्रवास. काय आहे ते? आयपॅड. छान. महाराज गळ्यात काय आहे? टाळकऱ्यांच्या टाळ. छान. मावशी हातात काय घातलंय? बांगड्या. हे काय? हे स्टँड. एसटी स्टँड. माईक स्टँड. हा काय आहे? माईक. ही काय आहे? हा वायर. काय करायचं हे? घे म्हणाव गळ्याला लावून. वायर. साऊंड सिस्टीम वाले काय आहे समोर? मिक्सर आहे. हा मिक्सर आहे. मसाला कुटता का? हो म्हणले मी महाराज कुटतो त्याच्यात. विनयकरी काय गळ्यात? विना. आणखीन गळ्यात काय? पोटात. हा बसलेली सगळी कोण आहेत? माणसं. आणि उभी राहिलेली माणसं. बरं झालं बाबा माणसं म्हणलं. हो मुले म्हणजे देवाघरची फुले. आणि माकडात आणि पोरात काही फरक नाही. मी तसं पोरांना काही म्हणतच नाही आता. लय म्हणायचो पहिलं, पण लय बिलिंदर लेकर राहतात, कुठं नादी लागत बसा. हे अवघड झालं महाराज. एका पोराला असंच म्हणलो एकदा, लय पोरं बिलिंदर, लय पोरं बिलिंदर, लय पोरं. आता पोरं बिलिंदर म्हणलं, पोरं खरंच बिलिंदर, खोटच सांगत नाही. आणि असं बिलिंदर विषय चालू होता, तेवढ्यात लाईट गेली. लाईट गेल्या गेल्या माझ्या पोटात इतकं लागलं, कळालंच नाही नेमकं काय झालं. मला वाटलं स्टँडच पडलं काही, पण स्टँड शाबूत. पण लाईट आल्यावर लक्षात आलं पोरग बुक्की मारून पळून गेलं. म्हणून यांच्या नादी लागणंच सोडून दिला. लय बिलिंदर महाराज. छा छा. हा कुठंही जा महाराज. एक तर पोरग असं कीर्तनातून उठलं आणि तिकडं असं पटांगणात गेलं. पटांगणात गेलं आणि तिथं जाऊन जेच मोठ्याने ओरडलं म्हणता.
सगळीच कीर्तनातली त्याच्या पाठीमाग, सगळीच. मी सुद्धा थोडा गेलो पुढं तर मी म्हणलं काय झालं रे पप्प्या, काय झालं रे गोम्या, काय झालं रे चिम्या. ते म्हणलं कुठलं काय झालं. मग म्हणलं का ओरडलास. म्हणला महाराज लय वेळ झालं म्हणत होता पोरं लय बिलिंदर, एक बी मंडपात ठेवला नाही म्हणलं आपण. कुठं कुणाच्या नादी लागत बसान काय म्हणता रे अवघड. पोरग उठून चाललं होतं, एक उठून चाललेल्या पोराला म्हणलं बस खाली. बसलो पोरग महाराज. 5 मिनिटांनी पुन्हा उठलो. मी म्हणलं दिवट ठेवून एक म्हणलं बस खाली. पुन्हा 5 मिनिटांनी बसलो. पुन्हा 10 मिनिटांनी उठून उभं राहिलं. मी म्हणलं बसतो का नाही म्हणलं, स्टँडच डोक्यात घाली बसलं खाली. ते बसलं खाली, पण 10 मिनिटांनी धोतरावाला उठलं त्याच्या पुढचं. मी म्हणलं काय बाबा ते पोरग बसलंय राहून तुम्ही कुठं निघाला म्हणलं, शोभतंय का तुमच्या. महाराज म्हणला ते बसले म्हणूनच मी उठलोय म्हणला. का म्हणला त्यांनी बसल्या बसल्या माझं धोतर ओलं केलं. नाही अवघड, नाही अवघड काय जाऊ द्या तिकडं. 9ला 5 मिनिटं कमी उतरवलो पार. पार उतरणं कशाला म्हणतात सांगतो. आपण सगळी माणसं आहेत. हा पखवाज आहे, हा स्टँड आहे, हा माईक आहे, तो विनाय गळ्यातली माळ आहे, डोक्यावरचा फेटा आहे, चोपदारवरची पगडी आहे, ही काठी आहे, डायरी आहे, मोबाईल आहे, पैसे आहेत, चष्मा आहे, घड्याळ आहे. आपण सगळी माणसं आहेत. तो मिक्सर आहे. हे आहे असं जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत माया आहे. आणि एकदा का टाळ टाळ नाहीये, विना विना नाहीये, मृदंग मृदंग नाहीये, स्टँड स्टँड नाहीये, आयपॅड आयपॅड नाहीये, मिक्सर मिक्सर नाहीये, माणसं माणसं नाही आहेत. मग काय आहेत तर सगळीच्या सगळी परब्रह्म आहेत. उतरलो पार. प्रमाण सांगू, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासे नाही उतरलो पार. याला म्हणतात पार. लय पार उतरणं सांगणार मी तुम्हाला. पार उतरणं सांगत सांगतच आपण 9चं पार उतरू. देवाच्या जवळ किती राहिला यापेक्षा देव किती कळाला याला पार उतरणं म्हणतात. उदाहरण सांगतो माहितीतलं. गप की माहितीतलं परिचयातलं. पंढरपुरामध्ये एकदा सभा भरली. पंढरपुरात एकदा सभा बसली होती संतांची. संतांची सभा पंढरपुरातल्या वाळवंटात. कोण होते? नामदेव महाराज, ज्ञानोबा राय, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा, जनाबाई, मुक्ताई, गोरोबा काका, समकालीन संत त्या काळची सगळी बसली वाळवंटात. आता वाळवंटात बसल्यानंतर गप्पा होणार. इको कमी करा. गप्पा होणार आणि मग गप्पा तिथं चालू झाल्या. आपणही पंढरपुरात जर 10 गावून 10 जण एकत्रित आलो आणि ओळख निघाली तर गप्पा मारतोच. बरं आहे का पाऊस पाणी? सोयाबीन बरं आहे का? ऊसाचं कसं आहे? बिल निघालं का ऊसाचं? बारची उधारी दिली का? ह्या गप्पा कुठं? वाळवंटात. तिथलाच धोंडा उचलायचा आणि मस्तकात घालायचा. का? गप्पा सोयाबीनच्या आणि ऊसाच्या आणि पावसाच्या. कुठं? पंढरपुरातल्या वाळवंटात. आणि इकडं राहिलेली म्हणते नशीबवान नाही ती हो, पंढरपूर घडलो त्यांना. काय भाग्य हो त्या धर्मराजचं, पंढरपूरला गेला आणि मी इथंच मरमर करतोय म्हणला. नशीब आहे त्याचं. पण त्याला काय माहितीये डोमलं, धर्मराज पंढरपूरला गेला पण घोंगड्याच्याच बाजारात फिरतोय. कळत? महाराज संप्रदाय म्हणून म्हटलं. आणि मग ह्या गप्पा वाळवंटात चालू झाल्या. त्या गप्पा कोणाच्या होत्या तर गप्पा ह्या नामदेव महाराजांच्या, ज्ञानोबारायांच्या. आणि गप्पा चालू असताना आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानदादाला म्हणते, ज्ञानदादा मला एक बोलायचं. ज्ञानोबारायांनी ओळखलं हिला बोलायचं म्हणजे कोणाची तरी खोड काढल्याशिवाय राहायची नाही. आणि मुक्ताईनं ज्याची ही खोड काढली त्याचं कल्याण झालं.
ज्याची खोड मुक्ताईनं काढली त्याचं कल्याण झालंय. आणि या मुक्ताईनं ज्ञानोबारायांना म्हणाली, ज्ञानदादा ओ मला बोलायचंय. ज्ञानोबाराय म्हणले बोल. कारण मुक्ताईने 2 जणांची खोड काढली. विश्वमाऊली ज्ञानोबाराय ताटीत जाऊन बसले आणि मुक्ताई महाराज म्हणाली, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. शब्दशस्त्रे झाला क्लेश संती मानावा उपदेश. ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानदादा बाहेर निघतो. दार लावून बसण्यासाठी तुझा अवतार नाही आहे. पहिलं ज्ञानोबारायांना मुक्ताईनं बाहेर काढलं म्हणून जगाचं कल्याण झालं. दुसरी खोड सत शिकलं बघा तिकडं. हो ज्ञानोबा दुसरी खोड मुक्ताईनं काढली. ती काढली 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाची. 1400 वर्ष जगला होता. 14 वर्ष नाही आणि 140 वर्ष नाही. 1400 1400 वर्ष. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती? प्रत्येक बड्डेला केक खायला मीच होतो. हॅपी बर्थडे टू यू. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवानं मुक्ताईचं दर्शन घेतलं आणि शब्द निघाला, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आज जन्मा आलो, गुरुपुत्र झालो. 1400 वर्षापूर्वी जन्माला आलेला चांगदेव म्हणतो 1400 वर्षानंतर माझा आज जन्म झालाय. माणसाचे 2 जन्म होतात. पहिला आई आणि दुसरा आहे तो सद्गुरु कृपा. सद्गुरु नायकी कृपा केली पूर्ण, निज वस्तू दाविली माझी मज. ओ याला म्हणतात सद्गुरु कृपा. आणि ही कृपा महाराज चांगदेवावरती झाली. ती मुक्ताई ज्ञानोबारायांना म्हणते, ज्ञानदादा लोक आपल्या पाया पडतायत. ज्ञानोबाराय म्हणले हो पडतात पाया, पण ही लोक आपल्याच पाया का पडतायत? ज्ञानोबाराय म्हणाले त्यांना वाटतंय आपण संत आहेत म्हणून ते आपल्या पाया पडतायत. मुक्ताई म्हणाली मग आपण खरंच संत आहेत का? ज्ञानोबाराय म्हणले तपासावं लागेल. म्हणले मग चला जामखेडला MRI CT स्कॅन ब्लड चेकिंग एक्सरे. हो तपासल्याशिवाय संत आहे की नाही? ज्ञानोबाराय म्हणले कुठं जायची गरज नाही, इथंच तपासणीस बसलाय. म्हणले कोण आहे? परमार्थातला अज्ञानी अथवा ज्ञानी शोधण्याची ज्याच्यात ताकद आहे. संत आहे की नाही जो चोखळपणे महाराज जाणू शकतो, तो जो कच्चा आणि पक्क जाणतो तो आपल्याकडं तपासणीस परफेक्ट आहे. त्यांचं नाव आहे गोरोबा काका. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात काका घ्या थापटणं. आणि रोजचाच व्यवहार आहे गोरोबा काकांचा. मडकं महाराज आव्यातून काढलं, थापटणं हातात घ्यायचं, मडक्यावरती मारायचं, टंग वाजलं की आलं बावीला गार पाणी प्यायला. आणि बद्द वाजलं गेलं आव्यामध्ये. मग काढलं गोरोबा काकांनी थापटणं. पहिलं थापटणं गोरोबा काकांनी ज्ञानोबारायांच्या डोक्यात मारलं. ज्ञानदादाच्या डोक्यात पहिलं थापटणं पडल्याबरोबर ते टंग वाजलं. दुसरं थापटणं निवृत्तीनाथ दादाच्या डोक्यात पडलं, तेही टंग वाजलं. तिसरं पडलं मुक्ताईच्या डोक्यात, तेही टंग वाजलं. चौथं पडलं महाराज जनाबाईच्या डोक्यात, तेही टंग वाजलं. नंतर पडलं स्वतःच्याच डोक्यात, तेही टंग वाजलं. त्याच्यानंतर पडलं महाराज गोरोबा काकांच्या डोक्यात, टंग वाजलं. आणि आता महाराज पडलं नामदेव महाराजांच्या डोक्यात, ते बद्द वाजलं. कसं वाजलं? आतमध्ये हा ना जोरात हा ना. फोटो द्या, ह्यांच्याकडून पैसे घेऊ आपण. कसं वाजलं? बाद कसं? मला बी येतोय पकवाज. मला बी येतो पकवाज. खरंच येतो. टंगन बाद एवढाच येतो. चला आपल्याकडे सगळं मुद्द्याचं असतं. आणि मग नामदेव महाराजांचा अपमान झाला, बाद वाजलं. मुक्ताई हसायला लागली. अपमानित नामदेव महाराज देवापाशी गेले. विठ्ठलाला म्हणाले काय उपयोग आहे माझा तुझ्यापाशी 24 तास राहून? काय उपयोग आहे माझा तुझ्यापाशी 24 तास राहून? लोक मला कच्च म्हणतेत. देव म्हणाले ते आत्ता म्हणतेत, मला आधीपासूनच माहिती आहे तो कच्चा आहे, फक्त जवळच्याला म्हणता येत नाही म्हणून गप्प आहे.
नामदेव महाराजांना देव म्हणतात, नामा अपमान झालाय ना, अपमानातून बाहेर पडायचं असेल तर मी सांगतो तिथं जायचं. आणि मग विसोबा खेचरांकडे गेले. आणि विसोबा खेचरांकडे गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर पाय आहे. आणि नामदेव महाराज म्हणतात, म्हाताऱ्या गौऱ्या सरनात गेल्या तरी तुला अजून कीर्तनाला जायचं, आपल्या पिंडीवर पाय ठेवून बसलाय तू, कळतंय का तुला काय? काढ पिंडीवरचा पाय. ते म्हणलं मी म्हाताराचा पाय उचलत नाही. तूच उचलून ठेव. नामदेव महाराजांनी पाय उचलला. जिथं पिंड नाही तिथं विसोबांचा पाय टेकवणार, तिथं टेकनाला पायाला दुसरी पिंड आली. तिथून उचलला, तिसरीकडे ठेवला, तिथं पायाला टेकन म्हणून पिंड आली. पाय उचलता उचलता आणि टेकवता टेकवता नामदेवाचा पिंड पडला, पण पिंड निघायचा बंद झाला. आणि मग नामदेव महाराजांचे डोळे खटकन उघडले आणि दृष्टी झाली ती म्हणजेच महाराज देव एक देशी नाही आहे, तर देव हा व्यापक आहे. आणि म्हणून माझा विठ्ठल मूर्तीपुरता मर्यादित नाही आहे, तर तो विश्वाकार आहे. म्हणून भगवंत हा लिमिटेड नाही आहे, तर अनलिमिटेड आहे. आणि याची अनुभूती येणं म्हणजेच उतरलो पार. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई